राम राम. नखांपासून केसांपर्यंत बहुउपयोगी चटणीसाठी आधी 1 बोल तीळ भाजून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम सतत चाळ देत तड आवाज येईपर्यंत भाजून घेऊ. भाजलेले तीळ काढून घेऊ. 1 बोल शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवरती खरपूस भाजून घेऊ. मस्त भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ. पाऊण बोल डाळ्या भाजायला वेळ कमी लागतो, या पण भाजून झाल्या आहे, काढून घेऊ. याच प्रकारे आपण पाऊण बोल जवस पण भाजून घेऊ. जवस कच्ची राहिल्यास कसकस लागते. जवस मंद आचेवरती चटचट आवाज येईपर्यंत भाजून झालेली आहे, ही पण आपण काढून घेऊ. 1 बोल खोबरं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ आणि भाजलेलं खोबरं आपण काढून घेऊ. आता आपण थोडंसं तेल घालून एक मोठा बोल भरून कढीपत्ता घेतलेला आहे, तो धुवून घेतला आहे. तो कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेऊ. ताटात काढून घेऊ. 2 चमचे तिखट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे घालून मिक्सरला फिरवून घेऊ. मस्त आपली चटणी तयार झाली. तर ही चटणी केस गळती, वातविकारांवर, कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी, हार्ट, डायबिटीस, अस्थमा, BP, लिव्हर, किडनी यासाठी उपयोगी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.